आमच्या पंचमुखी महादेव मंदिरामध्ये. या प्रकारे आम्ही जल घेतो आणि ते महादेवाच्या पिंडीवर येतो. आणि आपलं दादावाडी आणि हनुमान घाट. वेलकम गाइस टू माय ब्लॉग. सो गाइस हम लोग मी स्टार्ट करतो. सो गाइस ऑल्सो ब्लॉगमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर आय टोल्ड यू सबस्क्राइब दिस चॅनल, लाईक दिस, कमेंट दिस व्हिडिओ. सो गाइस आता ब्लॉग मी स्टार्ट करतो. सो स्टे ट्यून. सो गाइस बॅक इन ब्लॉग. सो गाइस आपण गेलो मार्केटमध्ये. जिथं ब्लॉग स्टार्ट केला होता ती होती माझी स्कूल आणि मी सध्या आमच्या कॉलनीमध्ये सध्या. सो गाइस आता गेलो स्टोअरमध्ये अँड आता जाईल मी मार्केटमध्ये जे आमचा बुधवार बाजार आहे तो आजचा आहे. सो तिथे जातो आहे आम्ही. सो स्टे ट्यून आणि असं सबस्क्राईब दिस चॅनल. सो गाइस बॅक इन ब्लॉग. सो गाइस मी सध्या आलो आमच्या मार्केटमध्ये. आमचं बुधवार मार्केट आहे तिथे आणि तिथे आलो आहे आजीसोबत. थोडा बाजार घेईल आणि इथून हनुमान घाट. सो असं सबस्क्राईब दिस चॅनल अँड कमेंट दिस व्हिडिओ. आता झाली इव्हनिंग. संध्याकाळचं वाजले 5. चल आणि आम्ही 4 वाजेपासून येते मार्केटमध्ये. ती एंट्रीच आहे आणि थोडासा राऊंड मारून जावं लागतं. आम्ही आमच्या बुधवार बाजारामध्ये आणि आता मार्केट घेतले आणि आता जातोय तिथून थेट हनुमान घाट. सो गाइस इथून ब्लॉग कंटिन्यू राहील. स्टे ट्यून इन माय ब्लॉग. सो गाइस आपण गेलो आता आमच्या बुधवार बाजारामध्ये. आणि काही बुधवार बाजाराचं नाव आहे मी माझ्या क्लास. काहीच आपण गेलो बुधवार बाजारामध्ये मार्केटमध्ये. आमचा बुधवार बाजार लागेल तिथे गेलो आणि तिथून आलो मी आमच्या डान्स क्लासला. बघू आता काय रुटीन येते. बरं का समोर तिकडं का. सो गाईज बॅक इन ब्लॉग. आणि गाईज मी सध्या आलो आमच्या पंचमुखी महादेव मंदिरामध्ये. आज वर्षाचा पहिला दिवस. श्री महाकाल यांच्या चरणी डोकं ठेवून आजच्या नवीन वर्षाची मी सुरुवात करीत आहे. हॅपी न्यू इयर हे बोलते. and also happy new year everyone. We enter in a temple. आता इथे घेऊया श्री महादेवांचे दर्शन. तो गाईज आता इथे याच्यामध्ये असं जल घेऊ. याच्यामध्ये पाणी घेऊन महादेवावर आम्ही त्यांना त्यांच्या पिंड काय म्हणतो आपण याला पाणी टाकण्याला जल काय जल समर्पित करत होते आणि सर्वजण करतात. या प्रकारे आम्ही जल घेतो आणि ते महादेवाच्या पिंडीवर येतो. सो गाईज आम्ही आता जातोय गाभाऱ्यामध्ये. गाईज आम्ही आता जातोय खाली दर्शन घ्यायला. सो व्हिडिओ मी तिथे काही बनवणार नाही. सो त्यामुळे इथून ब्लॉग पॉज करतोय. सो गाईज गाभाऱ्यामध्ये दर्शन घेतले. अर्घीचं जॅकेट आणि आता बाहेर ते दर्शन घेतात. आता इथे एक छोटे मंदिर आहे त्याचं दर्शन करतोय आम्ही.
सो गाईज या ठिकाणी आता आम्ही श्री महादेवांचे दर्शन घेतले आणि जिथे जे मंदिर आहे त्या ठिकाणी पण आम्ही दर्शन घेतलं आणि आता बाजूचं मंदिर आहे तिथं दर्शन घेऊ सो गाईज वर्षाचा पहिला दिवस कालचे दर्शन आणि यानंतर ते न्यू टेम्पल बांधल्यानंतर तिथे करतो. सो गाईज इकडे दर्शन घेतले आणि इकडे एक मंदिर आहे श्री अय्यप्पा स्वामी यांचे, हे पाठीमागचं मंदिर. आणि आता आम्ही जातोय आमच्या भैरवनाथ मंदिरामध्ये. सो गाईज बॅक इन ब्लॉग. सो गाईज आपण सध्या जातो आहे आमच्या न्यू टेम्पलवर. जे मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला म्हटलं होतं की आमच्या एरियामध्ये न्यू महादेवाचं मंदिर बनलं आहे श्री भैरवनाथ मंदिर याच्या पाठीमागे. तो आता तिथे जातो आहे आणि हा असा काही रोड त्या मंदिराकडे जाण्यासाठी. आणि साईडला राहिले आपलं दादावाडी आणि हनुमान घाट. आणि त्या रोडचं पण आता कन्स्ट्रक्शन चालू होईल काही दिवसानंतर. ते सिमेंटचा रोड बनेल. आणि यार कीर्तन भजन चालू आहे, भजन चालू आहे ना. हा कीर्तन दरवर्षी दररोज जाते आणि ते आणि ते तिकडं आमचं हनुमान मंदिर आणि तिथे आता बांधण्याचा कार्यक्रम चालू आहे. तिकडे चालू मोठ्या मंदिरात चालू नाही, त्या मंदिरात चालू आहे हनुमान मंदिर. सो गाईज हे आमचं महाकाल मंदिर आणि इकडून आहे ना. अच्छा इकडंच काढतो का. आणि पाठीमागं राहिलं आहे संभाजीनगर, म्हणजे आमचं जालन्यामध्ये छोटं संभाजीनगर आहे ते संभाजीनगर. आणि या साईडला दादावाडी आणि हे आमचं हनुमान घाट आणि हे आमचं हनुमान मंदिर. आज नवीन वर्षाची सुरुवात अशी करतोय आम्ही महाकालच्या नवीन मंदिरात येऊन. आणि इथे श्री एक स्वामी त्यांचं या ठिकाणी मूर्ती स्थापन केली आहे श्री भगवान. हे आमचं न्यू टेम्पल आणि तिथे शिवलिंग इथे आमचं नवीन महादेव मंदिर आणि असा काही मंदिर परिसर. आणि हे समोर आमचं हनुमान घाट. आणि इथे चालू आहे दररोजप्रमाणे भजनाचा कार्यक्रम या मंदिरामध्ये. आणि या रात्रीचा असा काही सीन. आम्ही आलो आमच्या भैरवनाथ मंदिरामध्ये. याच्या पलीकडे होतं ते न्यू टेम्पल. सॉरी थाडेश्वर नाही भैरवनाथ पण म्हणतो याला आम्ही. भैरवनाथ मंदिर, थाडेश्वर महादेव भैरवनाथ मंदिर. हे मागच्या ब्लॉगमध्ये पण तुम्ही बघितलं असेल. ज्याने बघितलं नाही ज्याने बघितलं नाही त्यांना सांगू इच्छितो यांचं जालन्यामधलं भैरवनाथ महादेव मंदिर श्री थाडेश्वर महादेव मंदिर.
जय श्री राधे राधे. हे इकडे हो हे बॅक साईडला एक मंदिर आणि त्याच्या फ्रंटला पण श्री राधाकृष्ण यांचं मंदिर आणि सोबत याच्यामध्ये बघू शकतो सुदामा पण याच्यासोबत आहे. या ठिकाणी श्री महाकालेश्वर ओम नमः शिवाय. हे असं का हे आमचं मंदिर आणि या ठिकाणी जे आहे ते जे महाकालेश्वर आहे त्यांची न्यू मूर्ती बसवलेली आहे. न्यू मंदिर इथे बनवलेले आहे आणि या ठिकाणी श्री महाकाल यांचं मूर्ती या ठिकाणी मूर्ती बसलेली या ठिकाणी. सो काही सॉन्ग चालू आहे आणि त्याच्यामुळे कॉपीराइट पण येऊ शकतो मला, त्यामुळे एकदम क्लिअरली व्हिडिओ मी काही बनवणार नाही. त्याच्यामध्ये पण पॉज घेईल. जागा भारी होणार आहे. इथे धोका बांधून ठेवला एक त्याच्यावर बसल्या. हां काही बोलले ते अरे बाबा. सो सॉन्ग इथे ठिकाणी आता DJ लावला आहे एनी टाईम आजार असतो आमच्याकडे. सो त्याच्यामुळे काही ब्लॉग कंटिन्यू करू शकलो नाही, म्हणजे थोडा थांबत येईल. आणि सोबत मी तुम्हाला सांगू इच्छितो पाठ्याला मागं राहिलं मंदिर आणि या ठिकाणी फॉरेस्ट, म्हणजे ते जे मंदिर आहे त्याची ही साईड आहे ही. आणि इथे आलो आम्ही बघायला. खूप लांबपर्यंत असं सरफेस आहे इकडे आणि अंधार आहे आणि इथून जो व्ह्यू येतो आहे ना काही एकदम खूप भारी व्ह्यू येतो इथून मंदिराचा. आणि हे जे प्रांगण आहे हे भजन कीर्तनासाठी आणि जो इथे दरवर्षी भांडार होतो त्यासाठी आता एक सेपरेट तयार केला असं वाटतंय. आणि खूप मोठं आहे हे. आमच्या गल्ली एवढा आहे. आमची जेवढी गल्ली आहे ना तितकं लांब आहे हे आणि खूप मोठं पटांगण आहे. आणि इथे आता भांडारे होतील, म्हणजे भांडाऱ्याला अगोदर दरवर्षी व्हायचा जर खूप कमी जागा होती त्या ठिकाणी आणि आता इकडे शिफ्ट होईल. आणि सो गाईज बाय द वे असं काही आमच्या मंदिर आणि नवीन वर्ष असल्यामुळे मी प्रत्येक मंदिरामध्ये गेलो आहे. आता प्रयत्न करेल की मी परत एकदा आमचं ते हनुमानघाटचं मंदिर आहे बजरंगबली मंदिर, तिथे पण एकदा जाऊन दर्शन घेईल. सो प्रत्येक आम्ही गेलो तो अगोदर श्री भैरवनाथ, आता आलो भैरवनाथ मंदिर, त्याच्या अगोदर एक महादेवाच्या मंदिरमध्ये गेलो तिथे पण दर्शन घेतले, श्री पंचमुखी महादेव मंदिर. आणि आता श्री हनुमानघाट मंदिरामध्ये. सो ऑल्सो सबस्क्राईब दिस चॅनल. सो गाईज आमचा प्लॅन बनला होता की आम्ही एकदा हनुमानघाट मंदिरामध्ये पण जावं आणि तिथं पण दर्शन घेऊ, पण गाईज तो प्लॅन मला पोस्टपोन करावा लागत आहे. तसं तर मी जाईल दर्शन घेईल पण बिकॉज व्हिडिओ नाही बनवणार, बिकॉज तिथे चालू आहे DJ आणि सॉन्ग चालू आहे तिथे, त्याच्यामुळे कॉपीराइट पण येऊ शकतो, त्यामुळे तिथे काही ब्लॉग बनवणार नाही. सो गाईज त्यामुळे आता इथे ब्लॉग मी एंड करतो आहे आणि जर बनवण्यात आला तर मी तिकडे जाऊन नक्की बनवेल. सो गाईज भैरवनाथ मंदिरामध्ये दर्शन घेतले, पंचमुखी महादेव मंदिरामध्ये दर्शन घेतले आणि आता आलो इथे पाणीपुरी खायला आमच्या बडी सडक रोडवर. आता ते पाणीपुरी खायला आलो. सो गाईज फायनली आम्ही आलो आमच्या कॉलनीमध्ये महादेव मंदिरामध्ये. ओम शिवाय. हे असं काही मंदिर परिसर आमचा आणि ते हे दादीजींचं मंदिर आणि श्री रामदेव बाबा यांचं मंदिर. आणि हे ते पिंपळाचं.
हे जे पाठीमागे बघताय हे आहे एक आमचं महादेवाचं मंदिर. तिथे पूजा चालू असल्यामुळे पब्लिक असल्यामुळे मी तिथे काही कॅमेरा ऑन केला नाही. आणि हे आमचं एरियामधलं मंदिर आहे. हे असं काही जे पिंपळाचं झाड तुम्हाला येता जाता दाखवलं, जे मंदिर महादेवाचं म्हणतो वगैरे, हे ते मंदिर आहे. हे असं काही तेथे दर्शन घेतले आणि आता जातो आम्ही आमच्या श्री बजरंगबली मंदिरामध्ये. सो ऑल्सो सबस्क्राईब दिस चॅनल. अँड गाईज, आज कन्फर्म नव्हता की मी मंदिरामध्ये जाय म्हणून, पण ते देवाने करून घेतलं ॲक्च्युली. अगोदर श्री भैरवनाथ अगोदर गेलो आम्ही श्री पंचमुखी महादेव मंदिरामध्ये, नंतर गेलो भैरवनाथ मंदिरामध्ये आणि आता या मंदिरामध्ये आमच्या एरियाच्या आणि इथून आता जातो आहे श्री बजरंगबली मंदिरामध्ये. सो गाईज, वन्स अगेन हॅपी न्यू इयर. आणि हे जो वर्ष आहे तुम्हाला एकदम आनंदाचे जाऊ, सुखाचे जाऊ, आमचे सर्व स्वप्न पूर्ण होत. And also once again subscribe this channel and like this video and also share. So guys, इथून आता जाईल मी बजरंगबली मंदिरमध्ये आणि तिथे जाऊन ब्लॉग मी एंड करेल. सो गाईज, हे होतं श्री महादेव मंदिर आमच्या कॉलनीमध्ये आणि आता जातो श्री बजरंगबली मंदिरामध्ये. आणि हे आहे आमचं श्री बजरंगबली मंदिर आमच्या एरियामधलं. त्या ठिकाणी आम्ही येतो किंवा ज्यावेळेस या ठिकाणी आम्ही येऊन बसतो रेस्ट घ्यायला मंदिर परिसरामध्ये. जय श्रीराम. हे असं काही मंदिर. जय बजरंगबली, जय श्रीराम, जय श्रीराम. जाजो ते तर रोज संध्याकाळ तसं काही नाही, एक चक्कर मारायला. जेवण किती वाजता? संध्याकाळी 7. आपण जाऊ इथे येऊन बसतो संध्याकाळच्या अगोदर जमतो मग ते म्हणले लांब आहे, जायला ते पैपे जाणं पडत. मग काय आलं तसं करायचं आपण जाऊ नव्हते कसं. हा इथे गेला मस्त बसत आहे, 1.5 तास मस्त शांत. कसं भारी वाटलं तिथं, मस्त वाटते. गिट्टीवर बसलो तिथं पण चांगलं वाटलं एकदम मस्त. हे भारी वाटायचं तसा. उद्या जाऊ परत तिथे. आता उद्या मला मान संध्याकाळच्याला सनसेट पाहिलं तू, सनसेट 6 वाजेला. 6 वाजेला? हां, 6 ते 7 जाऊन बसा तू. आता ब्लॉग मी एंड करतोय. तो काही मी तुम्हाला सांगतो, अगोदर गेलो आपण आता हां इतक्या लवकर सकाळची 6:30 वाजते नाही काम. आणि तुम्हाला सकाळीच उठणं पडतं ना. आणि तिथे गेलं तर टाइमच कटत नाही. असं दिवस मोठा असं वाटतं कधी कधी 8 कधी 10:15 तरी दिवस आहे ना, आखड्यामध्ये दिवस लहान राहते. उन्हाळ्यामध्ये पाहिजे तू, मकर संक्रांतीनंतर दिवस बघायचं मोठा. उन्हाळ्यामध्ये तुमचं थोडं लेट, समजा फेब्रुवारी मार्चमध्ये. मे मध्ये कसं होईल तुमचं, सुट्ट्या थोडी देते. मे मध्ये नाही. सो गाईज, आजचा ब्लॉग मी इथे एंड करतो. सो गाईज, आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. सो गाईज, ब्लॉग जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अँड कमेंट दिस व्हिडिओ. सो गाईज, आजच्या ब्लॉगमध्ये फक्त इतकेच. आपण भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर, बाय.